नमस्कार. आज आपण बघत आहोत प्रकरण 11 घटना दुरुस्ती अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन इंडियन पॉलिटी. एम लक्ष्मीकांत सरांचं बुक रीड करत आहोत. तर त्यातील प्रकरण आहे 11. चला तर रीड करूया. अन्य लिखित राज्यघटनाप्रमाणेच भारतीय राज्यघटनेतही बदलती परिस्थिती आणि गरजांशी जुळवून घेण्यासाठी घटना दुरुस्तीची तरतूद दिलेली आहे. मात्र भारतीय घटना दुरुस्तीची प्रक्रिया ब्रिटन इतकी सोपी किंवा अमेरिकी प्रक्रियेसारखी किचकट नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास भारतीय राज्यघटना सुगमता किंवा क्लिष्टता या दोन्ही संयोजन आहे. राज्यघटनेच्या विभागात 10-20 मधील अनुच्छेद 368 संसदेच्या संविधान दुरुस्तीचा अधिकार आणि दुरुस्तीची प्रक्रिया यांच्याशी संबंधित आहे. अनुच्छेदात नमूद केल्यानुसार संविधानिक अधिकाराचा वापर करून घटनेत सुधारणा करू शकते. ठरवल्याप्रमाणे पद्धतीनुसार संविधानातील कोणत्याही तरतुदीमध्ये 3 प्रकारे सुधारणा करता येऊ शकते. नवीन तरतूद जोडून, विद्यमान तरतुदीमध्ये बदल करून किंवा विद्यमान तरतूद रद्द करून. मात्र संविधानाची मूलभूत संरचना भाग असणाऱ्या तरतुदीमध्ये संसदेला कोणतीही सुधारणा करता येत नाही. हा निर्णय केशवानंद भारती खटल्यामध्ये 1973 सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. घटना दुरुस्ती प्रक्रिया बघूयात. प्रोसिजर फॉर अमेंडमेंट. अनुच्छेद 368 मध्ये नमूद केलेल्या घटना दुरुस्तीची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे. पहिली, संसदेच्या कोणत्याही सभागृहात विधेयक सादर करून घटना दुरुस्तीची प्रक्रिया सुरू करता येते. राज्य विधिमंडळांना हा अधिकार नाही. दुसरं दिलंय, संसदेमध्ये मंत्री किंवा खासगी सदस्य असे विधेयक सादर करू शकतात. हे विधेयक सादर करण्यासाठी राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीची आवश्यकता नसते. तिसरं, संबंधित विधेयक प्रत्येक सभागृहात विशेष बहुमताने म्हणजे सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने आणि सभागृहात उपस्थित असलेल्या आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने संमत होणे आवश्यक आहे. चौथं, प्रत्येक सभागृहामध्ये संबंधित विधेयक स्वतंत्रपणे संमत करणे आवश्यक असते. दोन्ही सभागृहामध्ये मतभेद निर्माण झाल्यास या विधेयकावर विचारविनिमय करण्यासाठी तसेच ते संमत करण्यासाठी दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीची तरतूद दिलेली नाही. पाचवं, एखाद्या विधेयकाचा विषय संविधानाच्या संघराज्यात्मक तरतुदीमध्ये सुधारणा करण्यासंबंधी असेल तर त्याला निम्म्या घटक राज्याच्या विधिमंडळाने साध्या बहुमताने म्हणजेच राज्य विधिमंडळाच्या सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या आणि मतदान करणाऱ्या सदस्याच्या बहुमताने मान्यता देणे आवश्यक आहे. 6, संसदेच्या दोन्ही सभागृहांनी रीतसर संमती दिल्यानंतर आणि आवश्यक असल्यास राज्य विधिमंडळाने मान्यता दिल्यानंतर संबंधित विधेयक संमतीसाठी राष्ट्रपतीकडे सादर केले जाते. 7, राष्ट्रपतीने या विधेयकाला संमती देणे अपरिहार्य असते. राष्ट्रपती विधेयक रोखून धरू शकत नाही किंवा पुनर्विचारासाठी संसदेकडे पाठवू शकत नाही. 1971च्या 24व्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार राष्ट्रपतींना घटनादुरुस्ती कायद्याला संमती देणे बंधनकारक करण्यात आले. 8, राष्ट्रपतीच्या संमतीनंतर विधेयकाचे अधिनियमित रूपांतर होते. म्हणजेच घटना दुरुस्ती कायदा या अधिनियमात नमूद केलेल्या तरतुदीप्रमाणेच राज्यघटनेत दुरुस्ती करण्यात येते. आता बघूयात घटना दुरुस्तीच्या पद्धती. घटना दुरुस्तीच्या पद्धती. टाइप्स ऑफ अमेंडमेंट्स. अनुच्छेद 368 मध्ये घटना दुरुस्तीच्या 2 पद्धती नमूद केलेल्या आहेत. संसदेच्या विशेष बहुमताने आणि निम्म्या राज्याच्या साध्या बहुमताच्या मंजुरीने. संविधानाच्या इतर काही तरतुदीमध्ये संसदेच्या साध्या बहुमताने सुधारणा करण्याची तरतूद दिलेली आहे. PYQ. संसदेचे साधे बहुमत म्हणजे बापरे याला काय होतंय आज माहिती नाहीये. एक मिनिट. PYQ आहे ते. संसदेचे साधे बहुमत म्हणजे प्रत्येक सभागृहातील उपस्थित असलेल्या आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या मतदानावर आधारित बहुमत. ही प्रक्रिया सामान्य कायदे निर्मितीच्या प्रक्रियेप्रमाणेच आहे. विशेष म्हणजे या पद्धतीने केलेली घटना दुरुस्ती अनुच्छेद 368 नुसार केलेली घटना दुरुस्ती मानली जात नाही. घटना दुरुस्तीच्या 3 पद्धती खाली नमूद केलेल्या आहेत. पहिली कोणती? संसदेच्या साध्या बहुमताने घटना दुरुस्ती, संसदेच्या विशेष बहुमताने घटना दुरुस्ती आणि संसदेच्या विशेष बहुमताने आणि राज्याच्या संमतीने घटना दुरुस्ती. संसदेच्या साध्या बहुमताद्वारे घटना दुरुस्ती बाय सिंपल मेजॉरिटी ऑफ पार्लमेंट ते बघूया. अनुच्छेद 368च्या कार्यक्षेत्राबाहेर असलेल्या विषयांबाबत संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या साध्या बहुमताद्वारे संविधानातील बहुसंख्य तरतुदीमध्ये सुधारणा करता येते. या तरतुदीमध्ये पुढील विषयांचा समावेश आहे. पहिला, नवीन घटक राज्याचा समावेश किंवा स्थापना करणे. दुसरा, नवीन घटक राज्य निर्माण करणे
आणि विद्यमान घटक राज्याच्या क्षेत्रामध्ये सीमेमध्ये किंवा नावामध्ये बदल करणे. 3 घटक राज्यामध्ये विधान परिषद बरखास्त करणे किंवा निर्माण करणे. 4 दुसरी अनुसूची राष्ट्रपती, राज्यपाल, सभापती, न्यायाधीश इत्यादींचे वेतन, भत्ते, विशेष अधिकार आणि अन्य तरतुदी. 5 संसदेची गणसंख्या. 6 संसद सदस्याचे वेतन आणि भत्ते. 7 संसदेतील कार्यपद्धतीचे नियम. 8 संसद सदस्य आणि संसदीय समित्या यांचे विशेष अधिकार. 9 संसदेत इंग्रजी भाषेचा वापर. 10 सर्वोच्च न्यायालयातील अन्य सरन्यायाधीश वगळता अन्य न्यायाधीशांची संख्या. 11 सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राचा विस्तार. 12 अधिकृत भाषेचा वापर. 13 नागरिकत्वाचे संपादन आणि समाप्ती. 14 संसद आणि राज्य विधिमंडळाच्या निवडणुका. 15 मतदारसंघाचे परिसीमन. 16 केंद्रशासित प्रदेश. 17 5वी अनुसूचित व अनुसूचित क्षेत्र आणि अनुसूचित जमातींचे प्रशासन. 18 6वी अनुसूचित आदिवासी क्षेत्राचे प्रशासन. संसदेच्या विशेष बहुमताने घटनादुरुस्ती ते बघूया. बाय स्पेशल मेजॉरिटी ऑफ पार्लमेंट. यात काय दिलं आहे ते बघूया सविस्तर. संविधानातील बहुतांश तरतुदीमध्ये सुधारणा करण्यासाठी संसदेच्या विशेष बहुमताची आवश्यकता असते. संसदेचे विशेष बहुमत म्हणजे प्रत्येक सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येचे आणि प्रत्येक सभागृहामध्ये उपस्थित राहून मतदान करणाऱ्या सदस्य संख्येपैकी 2/3 सदस्याचे बहुमत. येथे एकूण सदस्य संख्या म्हणजे रिक्त पदे किंवा अनुपस्थितीत असलेल्या सदस्याचं सभागृहातील एकूण सदस्य संख्या होय. कलम 368 मध्ये नमूद असलेले विशेष बहुमत प्रथम दर्शनी केवळ अंतिम टप्प्यावर मतदानासाठी लागू असले तरी लोकसभेच्या नियमांनी विधेयकाच्या सर्व प्रभावी टप्प्यावर या घटनात्मक आवश्यकतांचे पालन करणे निर्धारित केले आहे. पुढील तरतुदीमध्ये या पद्धतीने घटनादुरुस्ती करता येते. 1 मूलभूत हक्क, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे आणि पहिल्या आणि तिसऱ्या पद्धतीमध्ये न मोडणाऱ्या सर्व तरतुदी. संसदेच्या विशेष बहुमताने राज्याच्या संमतीने घटनादुरुस्ती बाय स्पेशल मेजॉरिटी ऑफ पार्लमेंट अँड कन्सेंट ऑफ स्टेट्स. राज्यव्यवस्थेच्या संघराज्यात्मक संरचनेचे संबंधित असलेल्या संविधानिक तरतुदीमध्ये संसदेच्या विशेष बहुमताने आणि निम्म्या घटक राज्याच्या विधिमंडळांनी साध्या बहुमताने दर्शवलेल्या संमतीने सुधारणा केली जाऊ शकते. जर एक किंवा उर्वरित सर्व घटक राज्यांनी या विधेयकाबाबत कोणतीही कृती केली नाही तरी प्रक्रियेमध्ये खंड पडत नाही. निम्म्या राज्याची संमती मिळताक्षणी औपचारिक प्रक्रिया पूर्ण होते. संबंधित विधेयकाला घटक राज्यांनी किती कालमर्यादेत संमती द्यावी याबाबत कोणतीही तरतूद दिलेली नाही. पुढील तरतुदीमध्ये अशा प्रकारची घटनादुरुस्ती करता येते. पहिली आहे राष्ट्रपतीची निवडणूक आणि निवडणुकीची पद्धत. दुसरी केंद्र आणि राज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती. तिसरी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय. 4 केंद्र आणि घटक राज्यामध्ये वैधानिक अधिकाराचे वितरण. 5 वस्तू आणि सेवा कर परिषद. 6 7व्या अनुसूचीमधील कोणतीही सूची नोंद. 7 संसदेत घटक राज्याचे प्रतिनिधित्व. 8 संसदेच्या घटनादुरुस्तीचा अधिकार आणि त्याची कार्यपद्धती. अनुच्छेद 368. आता बघूयात घटनादुरुस्ती प्रक्रियेवरील टीका. क्रिटिसिझम ऑफ द अमेंडमेंट प्रोसिजर. समीक्षकांनी खालील कारणावरून घटनादुरुस्तीच्या प्रक्रियेवर टीका केली आहे ती बघूयात. पहिली टीका अशी आहे की भारतीय संविधानात दुरुस्ती करण्यासाठी घटनात्मक अभिसंधी अमेरिकेप्रमाणेच किंवा घटनात्मक समितीसारख्या विशेष मंडळाची तरतूद दिलेली नाही. घटनादुरुस्ती संबंधित संवैधानिक अधिकार संसदेकडे आहेत आणि केवळ काही बाबतीतच ते राज्य विधिमंडळाला देण्यात आलेले आहेत. 2 राज्यघटनेत दुरुस्ती करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा अधिकार संसदेकडे आहे. म्हणून अमेरिकेप्रमाणेच भारतातील घटक राज्याच्या विधिमंडळांना घटनादुरुस्ती करण्यासाठी विधेयक किंवा प्रस्ताव मांडता येत नाही. मात्र याला एक अपवाद आहे. एखाद्या घटक राज्यामध्ये विधान परिषदेची स्थापना किंवा बरखास्त करण्यासाठी संबंधित घटक राज्याची विधानसभा याबाबत ठराव संमत करून संसदेला विनंती करू शकते. मात्र या संदर्भातही संसद अशा ठरावाला मंजूर किंवा नामंजूर करू शकते किंवा त्यावर कोणतीही कृती करणे टाळू शकते. विशेष बहुमताने. तिसरं बघूयात. विशेष बहुमताने किंवा साध्या बहुमताने केवळ संसद संविधानाच्या बहुतांश तरतुदीमध्ये सुधारणा करू शकते. काही ठराविक तरतुदीच्या बाबतीतच घटक राज्याच्या विधिमंडळाची संमती आवश्यक असते. ती देखील केवळ निम्म्या घटक राज्याच्या विधिमंडळाची. दुसरीकडे अमेरिकेमध्ये 3/3 राज्याची संमती आवश्यक असते. 4 घटक राज्याच्या विधिमंडळांनी घटनादुरुस्तीच्या विधेयकाला किती कालावधीत मंजुरी द्यावी किंवा नाकारावी याबाबत राज्यघटनेमध्ये कोणतीही तरतूद नाही. तसेच मंजुरी दिल्यानंतर घटक राज्य अशी मान्यता काढून घेऊ शकतात का या मुद्द्यावरही राज्यघटनेत उल्लेख आढळत नाही.
पाचवं बघूयात, घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये मतभेद निर्माण झाल्यास संयुक्त बैठक घेण्याची तरतूद नाही. दुसरीकडे सर्वसाधारण विधेयकाबाबतीत संयुक्त बैठकीची तरतूद करण्यात आलेली आहे. सहावं बघूया, घटनादुरुस्तीची प्रक्रिया कायदे निर्मितीच्या प्रक्रियेसारखीच आहे. विशेष बहुमताची पद्धत वगळता संसद घटनादुरुस्ती विधेयकाला देखील सर्वसाधारण विधेयकाप्रमाणेच पारित करते. 7 घटनादुरुस्तीच्या प्रक्रियेशी संबंधित तरतुदीमध्ये खूपच संदिग्ध आहे, त्यामुळे संबंधित विषय न्यायालयाकडे नेण्याचे प्रसंग वारंवार उद्भवतात. वर नमूद केलेले दोष आणि उणिवा यांच्या व्यतिरिक्तही ही प्रक्रिया सुलभ असल्याचे सिद्ध झाले आहे. त्याचबरोबर बदलत्या गरजा आणि परिस्थितीचा सामना करण्यात ती यशस्वी ठरली आहे, हे नाकारता येणार नाही. सत्ताधारी पक्ष आपल्या सोयीनुसार राज्यघटनेत बदल करू शकेल, इतकी ती सोपी नसेल तरी बदलता काळ आणि गरजांच्या संदर्भात परिवर्तनशील आहे. म्हणूनच भारतीय घटनादुरुस्तीची प्रक्रिया सुगमता आणि क्लिष्टता यांच्यामध्ये उत्तम समतोल साधते, असे के.सी. व्हियर यांनी म्हटले आहे. या संदर्भात पंडित जवाहरलाल नेहरू संविधान सभेत म्हणाले होते की ही राज्यघटना अभेद्य आणि कायमस्वरूपी असावी. अशी आपली इच्छा असली तरी संविधानात कायमस्वरूपी काहीही नाही. राज्यघटनेत एक विशिष्ट प्रकारची सुगमता असायला हवी. एखाद्या राज्यघटनेला अपरिवर्तनीय आणि स्थायी स्वरूप दिले तर त्या राष्ट्राची आणि राष्ट्राचे अविभाज्य घटक असणाऱ्या नागरिकांची प्रगती खुंटेल. डॉक्टर बी.आर. आंबेडकर यांनी देखील घटनादुरुस्तीबाबत संविधान सभेत आपले मत मांडले. ते म्हणतात, कॅनडाच्या राज्यघटनेने घटनादुरुस्तीचा अधिकार जनतेला बहाल केलेला आहे, तर अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातील घटनादुरुस्तीची प्रक्रिया अवास्तव, अटी आणि शर्तीच्या अधीन आहे. मात्र भारतीय संविधान सभेने या दोन्ही तरतुदींना नाकारून अंतिम शिक्कामोर्तब करणे टाळले आणि घटनादुरुस्तीची सुलभ प्रक्रिया प्रदान केली. कॉन्स्टिट्यूशनल असेंब्ली डिबेट्स. के.सी. व्हियर भारतीय राज्यघटनेत नमूद असलेल्या घटनादुरुस्ती प्रक्रियेच्या वैविध्याचे कौतुक करताना म्हणाले, दुरुस्ती प्रक्रियेतील विविधता बुद्धिजीवी आहे. अशी विविधता फार क्वचित आढळते. अशा प्रकारे आपण प्रकरण 11 संपूर्ण कंप्लीट केलेलं आहे. प्रकरण 12 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ते आहे संविधानाची मूलभूत संरचना, बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. हे किती पानाचं आहे ते आपण संपूर्ण वाचून घेऊया. बस एका पानाचं आहे का? एका पानाचं असेल तर आताच वाचून घेऊया. हो, बस एका पानाचं आहे. प्रकरण 12 वाचून घ्या. संविधानाची मूलभूत संरचना, बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन्स. मूलभूत संरचनेचा उदय, इमर्जन्सी ऑफ द बेसिक स्ट्रक्चर. राज्यघटना प्रत्यक्ष व्यवहारात आल्यानंतर 1 वर्षाच्या आतच संसद अनुच्छेद 368 अन्वये मूलभूत हक्काच्या तरतुदीमध्ये सुधारणा करू शकते. हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या विचारात आला होता. मालमत्तेचा हक्क रद्द करणाऱ्या पहिल्या दुरुस्ती कायद्याच्या 1951 घटनात्मक वैधतेला शंकरी प्रसाद खटल्यामध्ये 1951 आव्हान देण्यात आले होते. याबाबत अनुच्छेद 368 अन्वये घटनादुरुस्ती करण्याचा संसदेच्या अधिकारात मूलभूत हक्काच्या तरतुदीमध्ये सुधारणा करण्याचा अधिकाराचाही समावेश आहे, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. मात्र अनुच्छेद 13 मधील कायद्याच्या व्याख्येमध्ये केवळ सर्वसाधारण कायद्याचा समावेश होतो, घटनादुरुस्ती कायद्याच्या घटनात्मक कायदे नाही. त्यामुळे संसद घटनादुरुस्ती कायदा करून कोणतीही मूलभूत हक्क कमी किंवा रद्द करू शकते. तसेच असा कायदा अनुच्छेद 13 नुसार रद्दबातल ठरवता येणार नाही. सज्जन सिंग प्रकरणात 1964 सर्वोच्च न्यायालयाने वरील भूमिकेवर पुन्हा शिक्कामोर्तब केले. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर अनुच्छेद 368 अन्वये करण्यात आलेला घटनादुरुस्ती कायदा हा अनुच्छेद 13च्या अर्थात कायदा नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. मात्र गोलकनाथ खटल्यामध्ये 1967 सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आधीच्या भूमिकेशी फारकत घेतली. या खटल्यामध्ये काही घटक राज्यांच्या कायद्यांचा समावेश 9व्या अनुसूचीमध्ये करणाऱ्या 17व्या घटनादुरुस्ती कायद्याच्या 1964 घटनात्मक वैधतेला आव्हान देण्यात आले. यावर मूलभूत हक्क उदात्तपणे अपरिवर्तनीय आहेत आणि त्यामुळे त्यांना कमी किंवा रद्द करण्याचा अधिकार संसदेला नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्याचबरोबर घटनादुरुस्ती कायदा हा देखील अनुच्छेद 13 अंतर्गत कायद्याच्या व्याख्यामध्ये समाविष्ट आहे आणि कोणत्याही मूलभूत हक्काचे उल्लंघन होत असल्यास तो रद्दबातल ठरेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. गोलकनाथ खटल्यातील 1967 सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया म्हणून संसदेने 24वी घटनादुरुस्ती कायदा 1971 लागू केला. या कायद्याने अनुच्छेद 13 आणि 368 मध्ये सुधारणा करण्यात आली. या कायद्याने अनुच्छेद 368 अन्वये कोणती मूलभूत हक्क कमी करण्याचा किंवा काढून घेण्याचा अधिकार संसदेला आहे आणि असा घटनादुरुस्ती कायदा अनुच्छेद 13च्या व्याख्येच्या अंतर्गत कायदा मानला जाणार नाही, असे घोषित केले. मात्र केशवानंद भारती खटल्यात 1973 सर्वोच्च न्यायालयाने गोलकनाथ खटल्यामध्ये 1967 दिलेला